श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. होळी हा सण फक्त रंगाचा किंवा आनंदाचा नाही, तर तो सण आहे शुद्धीकरणाचा, नकारात्मकता जाळून टाकण्याचा आणि नव्या सकारात्मक ऊर्जेचं स्वागत करण्याचा. मंडळी, होळी येण्याच्या आधी घर साफ करताना काही विशिष्ट वस्तू नक्की घरातून बाहेर काढल्या जातात. मोठी माणसं सांगायची की या वस्तू घरात ठेवल्या तर नकारात्मक ऊर्जा साठते, अडथळे वाढतात आणि घरातील भरभराट थांबते. आणि खरंच जेव्हा जेव्हा हे नियम तुम्ही मनापासून पाळला, तेव्हा तुमच्या घरात शांतता, समाधान आणि चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होईल. मंडळी, आता आपण बघूया की होळीपूर्वी घरातून कुठल्या अशा 5 वस्तू आहे ज्या तुम्हाला बाहेर फेकून द्यायच्या आहे. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच घरात ठेवलेल्या तुटलेल्या वस्तू, जसे तुटलेली भांडी, फुटलेले मूर्ती, तुटलेले फोटो फ्रेम, खराब घड्याळं, नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक्स, मोडकी खुर्ची. अशा वस्तू घरात ठेवणं म्हणजे जणू थांबलेली ऊर्जा साठवून ठेवणं. ज्योतिषशास्त्रानुसार तुटलेल्या वस्तूमुळे घरात आर्थिक अडचणी वाढतात, कामामध्ये अडथळे येतात आणि मन सतत अस्वस्थ राहते. म्हणूनच मंडळी, होळीपूर्वी या वस्तू बाहेर काढून टाकल्या तर घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि नव्या सकारात्मक ऊर्जेला जागा मिळते. दुसरी वस्तू म्हणजेच जुने फाटलेले कपडे. घरात खूप वर्षापासून पडून असलेले, फाटलेले, वापरत नसलेले कपडे हे देखील नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. विशेषतः खूप जुने कपडे, फाटलेले ब्लँकेट, खराब पडदे, वापरात नसलेली चादर. अशा वस्तू घरात ठेवल्या की जीवनात जुनी दुःख, अडथळे आणि थांबलेपणा टिकून राहतो. म्हणूनच होळीपूर्वी हे कपडे दान करावेत किंवा बाहेर काढावेत. दान केल्याने तर पुण्य वाढतंच आणि घरात लक्ष्मीचा वास होतो. तिसरी गोष्ट म्हणजेच कोरडी, सुकलेली झाडं. घरात किंवा गॅलरीत ठेवलेली सुकलेली झाडं ही नकारात्मकतेचं प्रतीक मानली जाते. अशा झाडांमुळे जीवनात अडथळे वाढतात, मन निराश होतं आणि घरात उदास वातावरण निर्माण होतं. जर घरात सुकलेली झाडं असतील तर ती लगेच बाहेर काढून टाका आणि त्याच्या जागी नवीन हिरवी झाडं लावा. हिरवी झाडं म्हणजेच समृद्धी, वाढ आणि सकारात्मकतेचं प्रतीक. चौथी गोष्ट म्हणजेच जुने वर्तमानपत्र आणि कचरा. घरात साचलेले जुने पेपर, कागद, तुटलेले बॉक्स, अनावश्यक वस्तू हे सर्व घरात नकारात्मक ऊर्जा साठवतात. कचरा साचलेला असेल तर लक्ष्मीचा वास त्या घरात टिकत नाही असं मानलं जातं. होळीपूर्वी संपूर्ण घर स्वच्छ करा, सगळा कचरा बाहेर टाकावा. हे केल्याने घरात हलकं, प्रसन्न वातावरण तयार होतं. 5वी वस्तू म्हणजेच खराब फोटो आणि आठवणी. खूप लोकांच्या घरात जुने, तुटलेले किंवा दुःखी आठवणी देणारे फोटो ठेवलेले असतात. अशा वस्तूंमुळे मनात सतत नकारात्मक भावना राहतात. होळी म्हणजे जुनं सोडून देण्याचा क्षण आहे, म्हणून अशा वस्तू प्रेमाने निरोप देऊन बाहेर काढाव्यात. मंडळी, त्यानंतर जर तुमच्या घरात बंद पडलेली घड्याळ असेल तर ती सुद्धा तुम्ही बाहेर काढून टाका. घड्याळ म्हणजे वेळ आणि प्रगतीचे प्रतीक असतं. बंद पडलेले घड्याळ घरात ठेवणं म्हणजे आपल्या प्रगतीला अडथळा आणणे. यामुळे तुमची कामं अडकतात, संधी हातातून अशीच निघून जाते, पैशाचा प्रवाह थांबतो. म्हणून अशी घड्याळ त्वरित तुमच्या घरातून काढून टाका. त्यानंतर जुनी औषधी. घरात खूप लोक जुन्या, एक्सपायरी झालेल्या औषधांचा साठा ठेवतात. हे अत्यंत अशुभ मानले जाते. यामुळे आरोग्याच्या समस्या वाढतात, घरात चिंता वाढते. होळीपूर्वी ही औषधे योग्य प्रकारे तुम्ही नष्ट करू शकता. त्यानंतर तुटलेल्या देवमूर्ती किंवा मग फोटो ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुटलेली देवमूर्ती किंवा खराब फोटो घरात ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते. याचा परिणाम पूजा करूनही फळ मिळत नाही. घरात अडचणी वाढतात, मानसिक अस्वस्थता वाढते.
अशा मूर्ती पाण्यात विसर्जित कराव्यात किंवा मग मंदिरात नेऊन ठेवाव्यात. मंडळी, होळीपूर्वी घर साफ करण्यामागचं कारण म्हणजेच आपलं घर म्हणजे चार फक्त भिंती नाहीत, ते एक ऊर्जा केंद्र असतं जिथे आपण विचार करतो, भावना अनुभवतो आणि आपलं जीवन घडवतो. घरात जेव्हा कचरा, तुटलेल्या वस्तू आणि नकारात्मक आठवणी साठतात तेव्हा घराची ऊर्जा देखील जड होते. होळीपूर्वी घर स्वच्छ करणं म्हणजेच फक्त बाहेरची सफाई नाही, तर मनाची आणि ऊर्जेची शुद्धीकरण प्रक्रिया आहे. मंडळी, होळी म्हणजेच वाईटांचा नाश आणि चांगल्याचा विजय. पुराणांनुसार होलिका दहन म्हणजे आपल्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा, जुने दुःख, अपयश, अडथळे आणि वाईट सवयी जाळून टाकण्याचा दिवस आहे. म्हणूनच फक्त होळी पेटवून काही उपयोग नाही. आपण आपल्या घरातील नकारात्मकता सुद्धा बाहेर काढली पाहिजे. मंडळी, येणाऱ्या 3 मार्च 2026च्या होळीला तुम्ही तुमच्या घरातील तुटलेले, फाटलेले कपडे, नकारात्मक गोष्टी हे सगळं घरातून बाहेर काढून टाका. आता आपण बघूया होळीपूर्वी करायची विशेष सकारात्मक कृती. घर साफ झाल्यानंतर घरात गंगाजल शिंपडावे, दिवा लावावा आणि ओम नमः शिवाय याचा जप करावा. यामुळे घरातील वातावरण अत्यंत शांत आणि पवित्र होतं. मंडळी, हे सगळं तुम्ही जर केलं तर यामुळे काय बदल होतो, हा छोटासा उपाय जर तुम्ही केला ना, तर तुमच्या घरात हलकं वातावरण तयार होतं. पैशाचा प्रवाह सुधारतो, वाद कमी होतात आणि तुमचं मन अगदी शांत होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. मंडळी, शेवटचं सांगायचं झालं म्हणजेच की होळी म्हणजे फक्त रंगाचा सण नाही, तो आपल्या आयुष्याला नव्याने सुरुवात देणारा दिवस आहे. म्हणूनच यावर्षी होळीपूर्वी फक्त होळी पेटवू नका, तर आपल्या आयुष्यातील दुःख, अडथळे, नकारात्मकता आणि जुन्या आठवणी सुद्धा जाळून टाका. विश्वास ठेवा, जिथे स्वच्छता, सकारात्मकता आणि श्रद्धा असते तिथे सुख, शांती आणि भरभराट आपोआप येऊ लागते. ही होळी तुमच्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येऊ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय देव.